आणि ही मुदत 22 मे ते 5 जून या 15 दिवसामध्ये बुधवार 22 मे ते बुधवार 5 जून या कालावधीमध्येच विद्यार्थ्यांना ही सवलत देण्यात म्हणजे ही मुदत देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये त्यांना मिळू शकते. एक 2च मिनिट राहिलंय. हां देतो विभागवार आकडेवारी दिली तुम्ही लगेच जाणार. म्हणजे आम्हाला ज्या काही सूचना विद्यार्थ्यांना पोहोचवायच्या आहेत त्या प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना फोटोकॉपी घेण्यासाठी 400 रुपये शुल्क भरावे लागते, तर गुण पडताळणीसाठी 50 रुपये शुल्क प्रति पेपरसाठी प्रश्नपत्रिके उत्तरपत्रिकेसाठी भरावे लागते. आता ज्या काही स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा म्हणजे जेईई नीट सारख्या परीक्षा आहेत, या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी करून देणे आणि त्यांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विभागीय मंडळांना लवकरात लवकर ते करून देण्यात यावे याच्या सूचना देण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या परीक्षा म्हणजे IIT आणि GK या या उत्तरपत्रिकेच्या सुद्धा झेरॉक्स कॉपी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळू शकेल. विद्यार्थ्यांना या निकालाच्या अनुषंगाने कोणतीही शंका असेल, कोणतेही त्यांच्यावर प्रश्न असतील, यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर आपण समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे. समुपदेशकांमार्फत विद्यार्थ्यांनी त्या समुपदेशकामार्फत आपल्याला काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यावर विद्यार्थ्यांनी विचारावे किंवा त्यांच्या पालकांना विचारावे. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, यशस्वी झाले, त्या विद्यार्थ्यांना, त्याच्या पालकांना, त्याच्या शिक्षकांना मी हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे विद्यार्थी या परीक्षेसाठी यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी सुद्धा नावमेत न होता, ही परीक्षा म्हणजे जीवनाची परीक्षा, अंतिम परीक्षा नव्हे. जीवनामध्ये परीक्षा आपल्याला खडतर परीक्षा द्यावी लागते, त्यामुळे आपण नावमेत न होता पुढील परीक्षेसाठी चांगली तयारी करून पुन्हा परीक्षेत प्रविष्ट व्हावे असं मी या विद्यार्थ्यांना आवाहन करतो. आता या निकालाची सर्वसाधारण माहिती आता मी सांगितलं. यामध्ये एकूण मुलांचा निकाल 91.60% आहे, म्हणजे मुलींचा निकाल 95.44% आहे आणि एकूण निकाल नियमित विद्यार्थ्यांचा 93.37% इतका आहे. त्यानंतर नियमित खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल 85.76% आहे. रिपीटर कॅन्डिडेटचा म्हणजे पुनर्परीक्षार्थ विद्यार्थ्यांचा निकाल हा 49.86% आहे. तर एकूण सर्व मिळून निकाल हा 91.87% इतका आहे. शाखावार जर निकाल बघितलाय म्हणजे आर्ट्स, कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम आणि ITI, तर विज्ञान शाखेचा निकाल हा 97.82% इतका आहे. कला शाखेचा निकाल 85.88% इतका आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 92.18% इतका आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 87.75% इतका आहे. ITIचा निकाल 87.69% इतका आहे. तर एकूण निकाल 93.37% इतका झालेला आहे. आता प्रामुख्याने 9 विभागीय मंडळाचा जर निकाल बघितला तर मगाशी सांगितलं कोकण विभागीय मंडळाचा सर्वात जास्त निकाल आहे आणि तो निकाल दरवर्षीप्रमाणे कोकण विभागीय मंडळाने यावर सुद्धा बाजी मारली आहे. 97.51%. क्रमांक 1ला कोकण डिव्हिजन मंडळ आहे. क्रमांक 2ला नाशिक डिव्हिजन 94.71% इतका निकाल आहे. 3 नंबरसाठी पुणे डिव्हिजन 94.44% इतका पुणे डिव्हिजनचा निकाल आहे. 4 नंबरसाठी कोल्हापूर डिव्हिजन 94.24% इतका निकाल आहे. 5 नंबरला छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन 94.08% इतका निकाल आहे. 6 नंबरला अमरावती डिव्हिजन 93% इतका निकाल. 9 नंबरला मुंबई डिव्हिजन 91.95% इतका निकाल आहे. म्हणजे एकूण जर सरासरी बघितली तर 90%च्या वर सर्व डिव्हिजन, 91%च्या वर निकाल आहे. त्यामुळे सर्व डिव्हिजनचा निकाल अपेक्षित असाच लागलेला आहे. आता ह्या निकालाची गुणवत्ता काय आहे हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. म्हणजे आपला निकाल एकूण नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 93.37% इतका लागलेला आहे. त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी
प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत 1,90,570 75% किंवा अभाऊ. 60% किंवा 75% पर्यंत जे विद्यार्थी आहेत म्हणजे प्रथम श्रेणी त्यामध्ये विद्यार्थी आहेत 4,80,631 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत पास झालेले आहेत. द्वितीय श्रेणीत जे विद्यार्थी आहेत म्हणजे 45% ते 60%च्या दरम्यान त्यामध्ये संख्या आहे 5,26,425. उत्तीर्ण श्रेणी म्हणजे 35% ते 45%च्या दरम्यान जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आहेत 1,32,058. असे एकूण 13,29,684 नियमित विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत किंवा उत्तीर्ण झालेले आहेत आणि या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 93.37%. आता यानंतर मंडळ विभागने तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या परीक्षेत झालेले गैरप्रकार एकूण प्रविष्ट विद्यार्थी 15,09,848 सर्व प्रकारची मिळून. तोतवेगिरी एक सुद्धा प्रकरण 12वीच्या परीक्षेमध्ये यावर्षी राज्यामध्ये घडलेले नाही म्हणजे डमी विद्यार्थी. प्रत्यक्ष परीक्षेत कॉपी केसेस झाल्या 313. यामध्ये पुणे विभागीय मंडळात 72, नागपूरमध्ये 12, छत्रपती संभाजीनगर 143, मुंबई 12, कोल्हापूर 0, अमरावती 17, नाशिक 21, लातूर 29 आणि कोकण 7 असे 313 प्रत्यक्ष पेपर लिहिताना कॉपी करताना झालेले प्रकार 313. त्यानंतर परीक्षक किंवा नियामक पेपर तपासत असताना त्यांना जे त्यामध्ये जे काही आक्षेपार्ह आढळलं त्या अशी प्रकरणं आहेत 139. म्हणजे त्यामध्ये परीक्षेत पास करण्याची विनंती करणे, धमकी देणे किंवा अन्य कोणतेही काहीतरी आक्षेपार्ह लिखाण प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेत करणे अशी प्रकरणं आहेत 139. असे एकूण 452 प्रकरणं झालेली आहेत आणि याचं शेकडा प्रमाण एकूण प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या 0.03% इतकं आहे. या परीक्षेमध्ये प्रामुख्याने जे काय परीक्षा संचलनासाठी 43,435 लोकांनी प्रत्यक्ष काम जे एकूण महाविद्यालय सगळं बघता 43,435 प्रत्यक्ष ब्लॉकवर काम करणारे वेगळे म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 लाख शिक्षक आणि सर्व कर्मचारी म्हणून प्रत्यक्ष काम करत असतात. आता यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शंभर टक्के निकाल लागलेले 26 विषय आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत. हे विषय शक्यतो मायनर विषय आहेत म्हणजे फार महत्त्वाचा विषय त्यामध्ये असला कोणताही नाही आणि त्या पद्धतीनं हा निकाल आपण जाहीर केलेला आहे. दुसरा मुद्दा 0 ते 10% अशा पद्धतीचं जे आहे म्हणजे कुठल्या किती महाविद्यालयांचा निकाल 0 ते 10%, 10 ते 20%. यामध्ये जर बघितलं किती पानावर आहे ते आहे 0% निकाल लागलेले एकूण राज्यामध्ये 21 संस्था आहेत. संस्था मी असं का म्हणतो कारण यामध्ये प्रामुख्याने ITI जे आहेत त्या ITIची संख्या जास्त आहे. त्यामध्ये पुणेमध्ये 3 कॉलेज, नागपूरमध्ये 10, छत्रपती संभाजीनगर 3, मुंबई 2, कोल्हापूर 0, अमरावती 2, नाशिक 0, लातूर 1 आणि कोकण 0 असे 21 महाविद्यालय किंवा आमच्या हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेज किंवा आहेत. 21मध्ये प्रामुख्याने 7च असे आहेत की प्रत्यक्ष ते कनिष्ठ महाविद्यालय आहेत. बाकी सर्व ह्या ITI आहेत. ITIचा निकाल ITIला आपला असं असतं की त्या ITIच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही दोन भाषा विषय दिले असता त्या 2 भाषा विषयात जर ते पास झाले तर यांना इकडचे क्रेडिट गुण देऊ शकतो. त्यामुळे ते 21 आहेत. आणि 100% निकाल लागलेली महाविद्यालयात 2246, 2246. यामध्ये पुणे डिव्हिजनचे आहे 441, नागपूर डिव्हिजन 299,
छत्रपती संभाजीनगर 231, मुंबई 220, कोल्हापूर 252, अमरावती 324, नाशिक 262, लातूर 101, कोकण 116, 22 ते 46 महाविद्यालय म्हणजे टक्केवारीचा विचार करता 21.46% महाविद्यालयांचा निकाल किंवा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा 100% लागलेला आहे. 90 ते 99.99 पर्यंत म्हणजे 90.01 ते 99.99 पर्यंत राज्यामध्ये 5167 महाविद्यालय ज्यांचा निकाल किंवा कनिष्ठ महाविद्यालय ज्यांचा निकाल 90.01 ते 99.99% इतका लागलेला आहे. 80 ते 80.01 ते 90 पर्यंत 15.68% कॉलेज म्हणजे 1644 महाविद्यालय आहेत. 70 ते 80 मध्ये 755 महाविद्यालय आहेत. 60 ते 70 मध्ये 332 महाविद्यालय आहेत. 50 ते 60 मध्ये 139 महाविद्यालय आहेत. 40 ते 50 मध्ये 97 महाविद्यालय आहेत. 30 ते 40 मध्ये 53 महाविद्यालय आहेत. 20 ते 30 मध्ये 18 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 10 ते 20% मध्ये 8 महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 1% ते 10% अशी 3 महाविद्यालय आहेत. असे एकूण 10,483 कनिष्ठ महाविद्यालयातून ITI मधून हे विद्यार्थी 15 लाख विद्यार्थी म्हणजे 13 लाख विद्यार्थी यातून प्रविष्ट झालेले होते. यामध्ये आपलं या परीक्षेच्या कामी आपण मीडियाने सुद्धा सोशल मीडिया प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने अतिशय चांगल्या पद्धतीने मंडळाला राज्यमंडळाला नेहमीप्रमाणे सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल आपल्यासुद्धा सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि पुढील परीक्षेच्या तारखा ह्या आम्ही सेपरेटपणे डिक्लेअर करू. साधारणतः 16 जुलैपासून या परीक्षा सुरू होतील आणि त्याचं नियमित आम्ही वेळापत्रक देऊ. आणि या विद्यार्थ्यांचे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे जे त्यांचे गुणपत्रिका आहेत त्या गुणपत्रिकासुद्धा कोणत्या दिवशी द्यायचं यासाठी आम्ही स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करू. ठीक आहे. याबद्दल तुमचं काय शंका? 90% पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी 75%च्या पुढे आहेत. आपल्याला 1,90,570 आपण ते निश्चितपणे देऊ. नाही, निकाल मागच्या वर्षीपेक्षा 2.12% वाढलेला आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये निकाल कमी जास्त 2-3% होऊ शकतो. त्या बॅचवर अवलंबून असतं. आणि यावर्षी परीक्षेचं वातावरण चांगलं होतं आणि चांगल्या वातावरणात परीक्षेचा निकालाची टक्केवारी वाढली असं आमचं मत आहे. आता 90% पेक्षा अभाव चिन्मयजी 8,782 विद्यार्थी आहेत. 90 आणि अभाव त्या डिव्हिजन वाईज 8,782 विद्यार्थी. डिव्हिजन वाईज काय? डिव्हिजन वाईज नाही, ती टोटल आहे. हां, 100%ची एक विद्यार्थिनी आहे. त्याचं मी आता नाव घोषित करू शकत नाही कारण पर्सनल निकाल 1 वाजता विद्यार्थ्यांना मिळतो. खरं ती औरंगाबाद विभागातली आहे, छत्रपती संभाजीनगर विभागातली विद्यार्थिनी आहे, कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी आहे. 1 वाजता तुम्हाला त्याचं नाव कळेल. 582 गुण तिला आहेत आणि 18 मार्क स्पोर्ट्समध्ये पडलेले आहेत. 35% वाले विद्यार्थी आम्ही काढलेले नाहीत. राखीव निकाल ठेवलेले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे 264 विद्यार्थी पुणे विभागातील आहेत. 4 विद्यार्थी मला वाटते छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. 264 पुणे विभागातील विद्यार्थी आहेत आणि 4 विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. काही तांत्रिक कारणामुळे काही कारणामुळे यांचा निकाल म्हणजे काही ठिकाणी रॉंग कॉम्बिनेशन आहे, काही ठिकाणी काही किरकोळ त्यामध्ये तांत्रिक कारण आहे, त्यामुळे तो राखीव ठेवला आहे. तर त्या विद्यार्थ्यांचा निकाल आम्ही लवकरच जाहीर करू.
एक्सेप्शनल केस काही आहे का? म्हणजे एसपी कॉलेजने यावर्षी अंध विद्यार्थ्यांची परीक्षा कम्प्युटरवर घेतली होती, तसं राज्यात अजून कोणी केलं होतं? नाही, फक्त एसपी कॉलेजनं दिलं होतं, त्याप्रमाणे त्यांना आपण परवानगी दिली होती आणि त्यांनी ती घेतलेली आहे. म्हणजे राज्यमंडळाची परवानगी घेऊन त्यांनी केलं होतं. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद. 99% पडलेले असे आहेत का?
आणि त्याचबरोबर ITI या शाखांसाठी एकूण नियमित विद्यार्थी 14,33,371 या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती आणि या 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांपैकी